नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळाला आपण ते पाहिलं, पण आता इथून पुढं कार्यालयामध्ये बऱ्याच वेळेला आपण गेल्यानंतर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोललं जातं किंवा तिथल्या नोटिसा, तिथली काही परिपत्रकं जी असतात की तिथले काही माहितीचा फॉर्म असेल तर तो इंग्रजीमध्ये असतो आणि मग तो आपल्याला भरायला अडचण येतात आणि आपल्याला तो भरता येत नाही किंवा त्यातल्या बऱ्याच अशा शंका असतात आणि तो भरून सुद्धा काही व्यक्ती देत नाहीत. तर त्या अशा बऱ्याच घटना बऱ्याच ठिकाणी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तर या संदर्भात आता शासनाने एक जी आर काढलेला आहे की जी काही सरकारी शासकीय कार्यालय असतील किंवा निमशासकीय कार्यालय असेल तर त्या कोणत्या कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही मराठी भाषा तिथं वापरू शकता आणि तिथं जर त्या अधिकाऱ्याने किंवा तिथल्या कर्मचाऱ्याने जर मराठीमध्ये बोललं नसेल तर तुम्ही त्याची रीतशीर तक्रार सुद्धा करू शकता. त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला मराठीमध्ये सांगणं किंवा मराठीमध्येच तो बोलू शकतो किंवा मराठीमध्ये त्यांनी नोटिसा सुद्धा तिथं लावायच्या आहेत, त्यांची नावं मराठीमध्ये सांगायची आहेत. याबद्दलचा जो काही सविस्तर जी आर आहे तो आपण पाहणार आहोत, कारण हा माहितीचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे डेस्कटॉपवरती तो जी आर दिसत असेल बघा. मराठी भाषा धोरणातील शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. हे परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2025 आहे. तर यामध्ये परिपत्रकामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण ते महत्त्वाचे मुद्दे बघूया, कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको. आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूया. यामध्ये बघा, मराठी भाषेस येत्या 25 वर्षामध्ये ज्ञानभाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे हे सदर धोरणेचे उद्दिष्टासह प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे 25 वर्षात येत्या काळात रोजगाराची भाषासुद्धा ही असली पाहिजे आणि ज्ञानभाषासुद्धा मराठी असली पाहिजे, कारण मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ती व्यवहारात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ती भाषा असली पाहिजे. यासाठी कोणत्या कोणत्या प्रशासनात कोणत्या कोणत्या कार्यालयात ही भाषा वापरली जाणार आहे आपण ते पुढे पाहणारच आहोत. बघा, यामध्ये 1 नंबरचा पॉईंट जो काही लिहिला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी व शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक फलकावरील छापील अक्षर कळमुद्रा रोमन लिपीसोबतच मराठी देवनागरी लिपीत छापलेल्या, कोरलेल्या, उमटलेल्या असणे अनिवार्य आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी म्हणजे काही शासकीय खरेदी करणं असतील, महाराष्ट्र शासनाचे संदर्भातले काही वस्तू असतील त्या अनुदानातून खरेदी केल्या असतील तर त्यामध्ये मराठी भाषा ह्या उमटवल्या असणं किंवा कोरल्या असणं हे अनिवार्य आहे, तिथं सांगितलं आहे देवनागरी. त्यामध्ये बघूया आपण प्रशासनात मराठी भाषेचा वापर जो काय आहे तो कुठं कुठं करायचा आहे तो वापर आपण बघणार आहे. कारण हे लक्षात घ्या, कारण आपल्याला मराठी भाषा कुठं वापरायला सांगितलं आहे, शासनानं कुठं कुठं निर्बंध ते अनिवार्य केले आहे आपण ते पाहणार आहोत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन महामंडळे, शासन अनुदानित कार्यालयामध्ये अभ्यागतांशी व अभ्यागतांनी म्हणजेच परदेशस्थ व राज्याबाहेरील अमराठी व्यक्ती वगळता, म्हणजे परदेशावरून आलेले जे काही फॉरेनर असतील वगैरे असतील तर ते परदेशातून आलेली माणसं किंवा अमराठी जी काही व्यक्ती आहेत राज्याबाहेर म्हणजे यूपीची वगैरे जी काही अमराठी माणसं असतात ते वगळता असं त्यांनी सांगितलं इथं. त्यामध्ये मराठी भाषेमधून संभाषण करणे अनिवार्य असेल. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रातील असाल तर मराठी भाषेमधून अनिवार्य तुम्ही बोलणं हे गरजेचं आहे. म्हणजे शासकीय जी काही कार्यालय आहेत, निमशासकीय कार्यालय सुद्धा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था जरी असतील, शासनाची महामंडळे असतील, शासन अनुदानित कार्यालय असतील, त्यामध्ये तुम्ही मराठी बोलणं हे अनिवार्य आहे. पण तुम्ही मराठी असाल तर जर त्यामध्ये एखादा कर्मचारी परदेशस्थ असेल म्हणजे परदेशातून आलेला असेल तर इथं कामाला असेल किंवा राज्याबाहेर अमराठी व्यक्ती जर इथं कामाला असेल तर तो नाही बोलला तरी चालेल. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे, नाहीतर यामुळे बरेच वाद होतात असं इथं स्पष्टपणे तिथं सांगितलं आहे बघा. कंसामध्ये परदेशस्थ व राज्याबाहेरील अमराठी व्यक्ती वगळता मराठी भाषेमधून संभाषण करणे अनिवार्य असेल. तसेच मराठी भाषेचा वापर व मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयामध्ये दर्शनी भागात फलक लावणे हे अनिवार्य असेल. म्हणजे कार्यालयात मराठी भाषेमध्ये संभाषण करण्याबाबतचा कार्यालयामध्ये दर्शनी भागात फलक लावणं सुद्धा अनिवार्य आहे. याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये पुढे सांगितलं आहे, वर नमूद कार्यालयामध्ये मराठी भाषेतून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रारी करता येतील. म्हणजे तुम्ही जर त्याने मराठीमध्ये नाही बोललं तर तुम्ही त्याची वरिष्ठाकडे, त्यांच्या संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडे तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता. कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासणी अंती संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करेल. जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होईल. तथापि तक्रारदारास कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुख यांनी केलेली कारवाई सदोष व समाधानकारक न वाटल्यास त्यासंबंधी विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल. मग पुढल्या बाबी ज्या काही आहेत ते बघूया आपण. महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 अनुसार अवरजित प्रयोजने वगळता सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेश वहन मराठीतच असतील व
कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे व संकेतस्थळे मराठीत असतील. आता ही चांगली गोष्ट आहे खरं तर, कारण इंग्लिश वगैरे ह्या भाषा येत नाहीत, तर त्या लोकांसाठी हे चांगलं झालं आहे. कारण संकेतस्थळं जी असतील महाराष्ट्रातली जे काही वेबसाईट वगैरे असतील तर ती सुद्धा आता मराठीमध्ये इथून पुढं असणार आहेत असं इथे त्यामध्ये सांगितलं आहे. कार्यालय स्तरावरील सर्व गोष्टी, मग त्यामध्ये संदेशवहन असेल किंवा आदेश देणं असेल, टिप्पणी असेल, एखादी नोटीस काढणं असेल, या सर्व काही आता पत्रव्यवहारसुद्धा यामध्ये मराठी होणार आहेत असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. मराठी भाषा धोरणाच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येईल. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच सर्व बँका इत्यादीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात येईल. म्हणजे जी काही सूचना फलक असतील, अधिकाऱ्यांची नावं सुद्धा आता तुम्हाला तिथं मराठीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, यामध्ये काय काय येते बघा. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच सर्व बँकेमध्ये सुद्धा आता हे लागू झालेलं आहे. केंद्र सरकारच्या ज्या काही बँका असतील, कार्यालय असतील, यामध्ये सुद्धा दर्शनी भागात लावण्यात सूचना फलक आणि अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य आहे. बँकामध्ये सुद्धा आता तुम्हाला जे काही अर्ज दिले जातात ते अर्ज मराठीमध्ये असले पाहिजे, त्या अधिकाऱ्यांची नावं ही त्यांचं मराठीमध्ये असली पाहिजे आणि सूचना फलक जे काही तुम्हाला दिलेले असतात, तुम्हाला वाचायचे असतात, ते सूचना फलक सुद्धा आता इथून पुढे मराठीमध्ये लावण्यात यावे, ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे अशा काही घटना जर घडल्या तुम्हाला बँकेमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये, केंद्र सरकारच्या एखादी कार्यालय असतात त्यामध्ये जर घडल्या, तर तुम्ही त्याची तक्रार रेजिस्टर करू शकता किंवा हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या GRच्या माध्यमातून तुम्ही त्यामध्ये पुढची कारवाई सुद्धा त्यामध्ये करू शकता. तर सर्वांनीच इथून पुढं मराठी बोला आणि मराठी जिथं बोललं जात नाही किंवा मराठी बोर्ड जर कार्यालयात नसतील तर तुम्ही तिथं मराठीचा आग्रह धरा आणि जर ते करत नसतील तर तुम्ही त्याची रीतशीर कारवाई सुद्धा त्यावरती करू शकता. असा हा GR आहे. हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. यावरती सविस्तर तुम्ही हा GR सुद्धा तुम्ही वाचू शकता तुमच्या मोबाईलमधून. यामधून तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ GR, शासनाचे GR वगैरे आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. तर भेटूया परत एकदा असेच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.